हॅलो, नमस्कार. आज आली आहे मी गुवाहाटीला आणि गुवाहाटीला म्हणजे मा कामाख्या मंदिरामध्ये दर्शन घ्यायला. तर छान आहे मंदिर. समोर इथं आम्ही फुलं वगैरे घेतले. फुलं आणि दिवाबत्ती, अगरबत्ती, धूप सगळं घेऊन आम्ही निघालो मातेच्या दर्शनाला. तर मा कामाख्या मंदिरात जाताना तुम्हाला इथे चुनरी वगैरे, हार वगैरे सगळं भेटून जातं अगदी. आणि हे जे समोर दिसतं हे मेन गेट आहे. इकडनं या साईडने आम्ही आलो. तर इथे समोर आणखी वर आलं की थोडं पायऱ्या पायऱ्या चढत चढतच यावं लागतं अगदी गेट येईपर्यंत मंदिराचं. तर छानपैकी आम्ही इथे सगळं घेतलं आणि निघालो. चुनरी इथे खूप महत्त्वाची मानली जाते. देवीला चुनरी म्हणजे दिली जाते आणि तेच मग आपल्याला परत येतं ती, जी की आपल्याला देवघरामध्ये वगैरे ठेवासाठी. हे मुख्य दार आलं आहे जवळपास आणि आम्ही आलो आहे आतमध्ये मंदिराच्या. इथे आमचं पास काढण्यात येत होती, तर आम्ही थोडं वेटिंगसाठी मी थांबलो. जर तसं तुम्ही दर्शन करायला रांगेत लागाल तर जवळपास 8 ते 9 तास तुम्हाला कधी-कधी 1 दिवस पूर्णसुद्धा लागू शकतो. म्हणजे एवढी गर्दी असते इथे. जर तुम्ही VIP पास वगैरे काढेल तर तुम्हाला अगदी 2 तास वगैरे लागतं. या साईडला VIP पासचं गेट आहे. इथं तुम्ही गेटवर पास वगैरे काढले की तुम्हाला 1-2 तास वगैरे थोडं लागतं दर्शनाला. कामाख्या मंदिर आसामची राजधानी गुवाहाटी इथे आहे. सनातन धर्मानुसार हिंदू देवी पार्वतीने भगवान शिवाला तिच्यासाठी एक मंदिर बांधण्याची आज्ञा दिली, तेव्हा कामाख्या मंदिराची निर्मिती झाली, जेणेकरून तिला स्वतःसाठी योग्य पती मिळेपर्यंत ती शांततेत ध्यान करू शकेल. तर कामाख्या सतीचे कोणते अंग इथे पडले, म्हणजे मा सतीचे इथे कुठले अंग पडले, तर कामाख्या मंदिर हे सतीचा गर्भ आणि योनीचा भाग या जागेवर पडलेला, म्हणून इथे मा कामाख्या मंदिराचं इथं भव्य असे हे दरबार आहे. म्हणून हे स्थान स्त्री शक्तीचे आणि प्रतीक मानले जातात. म्हणजे खूप छान मंदिर आहे. इथे एक वेगळी ऊर्जा इथे मिळतं. जर तुम्ही एक मंदिर जरी बघितलं ना, खूप सुंदर वाटतं. आतमध्ये जसा तुम्ही प्रवेश कराल तुम्हाला एक छान ऊर्जा तुम्हाला इथे मिळते. कामाख्या मंदिर महिन्यातून 3 दिवस बंद असते बरं का. आता कारण याचं असं आहे की दरवर्षी 22 जून ते 25 जून असे 3 दिवस कामाख्या मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी बंद असतात. मंदिरात पुजाऱ्यांनाही प्रवेश दिला जात नाही बरं का. असे म्हणतात इथे की या 3 दिवसात माता सती मासिक पाळी येते, त्यामुळे मंदिराभोवतीच्या नद्या आणि तलाव यांचे पाणी लाल होतात. अक्षरशः सगळं लाल पाणी होतं तिथे, कारण की तेव्हा मासिक पाळी सुरू असते. वर्षातून 3 ते 4 दिवस हे असते, तर तेव्हा इथे खूप मोठा महोत्सवसुद्धा असतो. तर हे निश्चितपणे नाद आहे की मा कामाख्या ही खरोखर ती माता देवी काली आहे, जी सर्व गोष्टीमध्ये बुद्धीचे रूप मानले जातात. या मंदिरामध्ये तुम्हाला एक वेगळी पॉवर मिळते. तुम्ही जर ध्यानधारणा करत असेल किंवा काही करत असेल तर तुम्हाला इथली ध्यानधारणा म्हणजे जी आहे सक्सेस होते. इथे परत बोकड्या वगैरे किंवा बकरी यांचा बळी दिला जातो. ती विधिवत पूजा आहे, त्याबद्दल मला जास्त माहिती नाही ते बळी का दिले जातात, पण आहे बरेच जण असे म्हणतात. आणि इथे एक अशी पण एक आहे की जी काही तुम्ही म्हणजे नवस इथे मागसाल म्हणजे देवीला जे काही तुम्ही मागाल तर ती इच्छा पूर्ण होते आणि तो नवस फेडायसाठी तुम्हाला इथे परत यावं लागतं, असं सांगितलं गेलं. इथे जे पंडित जे भेटले किंवा इथले जे लोकल लोक होते त्यांनी आम्हाला सांगितलं. तर खूप पॉवरफुल मंदिर आहे आणि खूप छान आहे. तर कामाख्या मंदिरात गेल्यावर नेमकं काय होते, तर देवी कामाख्यामध्ये बसलेली शक्तिशाली ऊर्जा मंदिराला किंवा तांत्रिक शिकवणीद्वारा आध्यात्मिकरित्या वाढून इच्छिणाऱ्यांसाठी एक महत्त्वाचे स्थान मानले. म्हणजे जे काही म्हणजे तुम्ही करता ध्यानधारणा जे काही लोक करतात किंवा जे तांत्रिक लोक जरी असेल त्यांना देवीच्या समोर नतमस्तक झाल्याशिवाय काही पर्याय नाही आहे. त्यामुळं इथे अशा विविध मुळात ध्यान, जप आणि अर्पण यांचा समावेश होतो, जे आपल्या सहभागीमध्ये आंतरिक देवी स्त्री शक्तीची जागरूकता करतात. तर असं भरपूर म्हणजे ते बरंचसं काही सांगितलं गेलेलं आहे आणि माझ्या प्रदक्षिणा मारल्या मी 4-5. आतमध्ये दर्शन झालं छानपैकी आणि इथे म्हणजे दीप लावता येतं आपल्याला, दिवा वगैरे इथं धूप दिवा बत्ती आपल्याला इथं अगरबत्ती वगैरे इथे लावून देवीची इथे आपण एक वेगळी पूजा पण आपण इथे करू शकतो.
आतमध्ये काही नेण्यात नाही आहेत, फक्त चुनरी आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण आतमध्ये नेऊ शकतो आणि तीच चुनरी आपल्याला परत देतात, जे की आपल्या मंदिरामध्ये ठेवता येईल आपल्याला. तर अशा प्रकारे हा छोटूसा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आणि खरंच एकदा तरी मला असं वाटते देवीच्या दर्शनाला सगळ्यांनी जायला पाहिजे. खूप सुंदर मंदिर आहे, खूप छान आहे आणि एक वेगळी ऊर्जा इथं मिळतं. म्हणजे खरंच म्हणजे जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला ते एक अनुभवायला मिळतं. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.